साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे झालेल्या हत्याकांड प्रकरणामधील 2 आरोपी अटक करण्यात आले आहेत। मात्र यामधील मुख्य आरोपी दिगंबर मसे अद्याप पसार आहे। येत्या 5 दिवसांमध्ये मुख्य आरोपीला अटक न झाल्यास 22 मे रोजी वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आदिवासी आघाडी यांच्या वतीनं राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आलाय। पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की 14 मे रोजी आदिवासी कुटुंबामधील तरुण विजय अण्णासाहेब जाधव हा बेपत्ता झाला। त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह शिलेगाव शिवारामधील मुळा नदी पात्रालगत असणाऱ्या विहिरीमध्ये आढळून आलाय। या तरुणाला जबर मारहाण करताना अरुण अण्णा पवार या इसमानं पाहिलं होतं। त्यानं आरडगाव इथे जाऊन विजय जाधव याच्या नातेवाईकांना ही घटना सांगितली। 15 मे रोजी शिलेगाव शिवारामधील मुळा नदी पात्राच्या लगत असणाऱ्या विहिरीमध्ये विजय जाधव या तरुणाचा मृतदेह आढळून आला। पोलीस पथकानं राहुल जगदने आणि बापू तागड या आरोपींना अटक केली आहे, परंतु या खुनाचा मुख्य आरोपी दिगंबर दिलीप मसे याला पोलिसांनी अद्याप अटक केली नाहीये। या आरोपीचे मोठ्या राजकीय पुढाऱ्यांशी लागेबंदी आहेत असं समजतंय, त्यामुळे पोलीस यंत्रणा दखल घेत नाही असं जाणवतंय। अशीच एक घटना 1 वर्षापूर्वी घडली होती, परंतु त्यावेळेस काही पुरावे मिळाले नाही म्हणून सदरील घटना दाबण्यात आली होती। दिगंबर मसे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यामुळे पोलिसांनी या मुख्य आरोपीस तात्काळ अटक करावी, तसेच संबंधित आरोपींवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट हे वाढीव कलम लावण्यात यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आदिवासी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं 22 मे रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे, तालुका अध्यक्ष संतोष चोळके, सचिन जाधव, नरेश पवार, श्रावण जाधव, दीपक बर्डे, सुनील जाधव, निवृत्ती जाधव, अमोल हिवाळे, तुषार पवार, शशांक जाधव, संतोष जाधव, गौरव मोरे, विनोद बर्डे, रोहित जाधव, अजय जाधव, सागर पवार, अनिल पवार, अनिल बर्डे, गणेश बर्डे तसेच किरण निकम आदी उपस्थित होते। राहुरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। आरडगावचा तरुण 23 वर्षीय तरुण आदिवासी तरुण याला या ठिकाणी दिगंबर मसे, राहुल जगदने आणि एक बाप्पू तागड म्हणून या 3 ते 4 जणांनी बेदम हाणमार केली आणि त्याला लाकडी दांड्याला हातपाय बांधून मुळा नदीच्या विहिरीत टाकून दिलं होतं। तर ही घटना कळाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा 2 आरोपींना अटक केलेला आहे, परंतु जो काही मुख्य आरोपी आहे दिगंबर मसे हा सराईत गुन्हेगार आरोपी आहे। तसंच या ठिकाणी त्याचे राजकीय लोकांशी लागेबांधे आहेत असं वातावरण दिसतंय आम्ही गावात चौकशी केल्यानंतर। आणि पोलिसांनी सुद्धा जे काही गरीब आरोपी आहेत ज्यांच्या पाठीमागे कोण आहे त्यांना अटक केलं, परंतु हा जो काही सराईत गुन्हेगार आहे आणि या ठिकाणी ज्याचे राजकीय लागेबांधे आहेत ह्या आरोपीला त्यांनी अजून अटक केली नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी केली पोलिसांना की तुम्ही जर या मुख्य आरोपीला अटक केली नाही तर 22 मे 2024 रोजी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी असेल, एकलव्य आघाडी असेल आणि तमाम आदिवासी संघटना असेल या नगर जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन चालू करणार आहेत जोपर्यंत या आरोपीला। शिलेगाव येथील विजय जाधव या तरुणाचा 14 तारखेला खून झाला। तर ते खून कुठेतरी दारूच्या अड्ड्यावर बसल्यानंतर तिथं जे टार्गेट मुलं आहेत त्या टार्गेट मुलांनी याचा खून केलेला आहे। आणि हा खून झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे, परंतु याच्यातील जे मुख्य आरोपी आहेत ते अजून मोकाटच आहेत। आणि मोकाट असताना जे आरोपी आहेत
तर त्यांच्यावर आधीचे बी 6-7 गुन्हे आहेत आणि तिथे अवैध धंदे बी दारूचे आहेत. तर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष देऊन या आरोपीला तात्काळ अटक केली पाहिजे, अशी आमच्या राहुरी तालुका वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीच्या वतीनं आम्ही आज तहसीलदार आणि PI साहेबांना मागणी केलेली. आणि याच्यातच जर लवकरात लवकर जर आरोपीला अटक नाही केली तर 22 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. याच्यात मी ह्या राहुरी तालुक्यातील जे पुढारी आहेत, तर गोरगरिबाचं एखादं लेकरू जर गेलं तर ह्या पुढाऱ्यांना वेळ भेटत नाही. आणि जर काही धनदांडगे असतील तर त्यांच्या दारात हे पहिले पळत जातात. अरे परंतु माताच्या टायमाला तुम्ही, इथं जातीचा विषय नाही, परंतु गोरगरीब असतील त्या गरिबांमागे कुणी नसतं. तुम्ही नुसती भेट जरी दिली तरी त्या कुटुंबाला आधार येऊन तेथील प्रशासन सज्ज होऊन त्या कुटुंबाला न्याय मिळतो. परंतु या तालुक्यातील निष्क्रिय आमदार प्राजक्त तनपुरे असतील, हे आदिवासी मंत्री राहिलेले आहेत, परंतु त्यांनी 4-5 दिवस झाले आजपर्यंत त्या कुटुंबाला भेट दिली. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.